तर पुण्यातील राजगुरुनगर इथे 2 चिमुकलींच्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आणि या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या नराधमानच या मुलींची हत्या केली। या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। 2 सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने पुण्यातील राजगुरुनगर हादरलंय। या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरती राहत असलेल्या परप्रांतीय व्यक्तीने या 2 चिमुकल्यांची हत्या केल्याचं समोर आलंय। या नराधमाने दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं आणि तिकडे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला। मात्र त्यावेळी तिने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने थेट तिचा जीव घेतला। पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने त्या आचार्याने दुसऱ्या बहिणीची हत्या केली। त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळच्या ड्रममध्ये मृतदेह फेकले। या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये ते आढळून आलेले होते। तुम्ही त्याला एन्काउंटर करा, तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा, महाराष्ट्र पोलिसांचं नाव जगामध्ये होईल। आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं। यानंतर बघूयात गावाकडच्या 50 बातम्या। भारताच्या उदारीकरणाचे जनक म्हणून ओळखले जाणारे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं दिल्लीमध्ये निधन झालं। वयाच्या 92व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। उदारमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त होतीये। श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मनमोहन सिंग यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। उपचारादरम्यान त्यांचं निधन झालं। डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय। देशातील विविध स्तरातून शोक व्यक्त होतोय। माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शोक व्यक्त केला। मनमोहन सिंग यांनी भारतीय अर्थव्यवस्था सुधारण्यात महत्त्वाचं योगदान दिलं असं मुर्मू म्हणाल्या। पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली वाहिली। त्यांनी एक्सवरती पोस्ट करताना त्यांच्यासोबतचे काही फोटो शेअर केलेत आणि पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंग यांनी लोकांचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला असा उल्लेख पोस्टमध्ये करण्यात आलाय। माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंगजी यांच्या निधनाचं वृत्त अतिशय दुःखद आहे। दुःखाच्या या काळात त्यांचं कुटुंब आणि नातेवाईकांसोबत मी संवेदना व्यक्त करतो अशी भावना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी व्यक्त केली। मनमोहन सिंग यांनी आपलं अफाट ज्ञान आणि सचोटीनं भारताचं नेतृत्व केलं। त्यांची विनम्रता आणि अर्थशास्त्राचं सखोल ज्ञान यातून राष्ट्राला प्रेरणा मिळाली। मी एक गुरु आणि मार्गदर्शक गमावलाय असं राहुल गांधी म्हणाले। राजकारणातल्या फार कमी लोकांना सरदार मनमोहन सिंग यांच्याप्रमाणे आदर मिळालाय। त्यांचा प्रामाणिकपणा आमच्यासाठी नेहमीच प्रेरणादायी असेल आणि या प्रदेशावर या देशावर खरोखर प्रेम करणाऱ्यांमध्ये ते कायम वरच्या स्थानी असतील अशी भावना प्रियांका गांधींनी व्यक्त केली। मनमोहन सिंग यांच्या निधनानं महान विद्वान, अर्थतज्ञ आणि राजनेता गमावलाय। भारताची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी मनमोहन सिंग यांचं मोठं योगदान आहे। त्यांची देशसेवा कायम स्मरणात राहील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पावलं उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचं नवदालन खुलं करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील अशी श्रद्धांजली त्यांनी वाहिली। शरद पवारांनी देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख झालंय। आपल्या देशानं एक महान अर्थतज्ञ, द्रष्टा, सुधारणावादी आणि जागतिक धुरंधर नेता गमावलाय अशी श्रद्धांजली त्यांनी अर्पण केली। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली। राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचं मोठं नुकसान झालं असल्याचं अजित पवारांनी सांगितलं। ज्यांच्या क्रांतिकारी निर्णयांनी भारताला एक उदयोन्मुख आर्थिक महासत्ता बनवण्याचा पाया घातला, त्यांच्या नेतृत्वासाठी आणि दूरदृष्टीसाठी स्मरण केले जाते असं माजी केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या निधनाबद्दल त्यांनी शोक व्यक्त केला। काँग्रेसचा पुढील 7 दिवसांचे सर्व कार्यक्रम रद्द केलेत। पक्षाच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम देखील रद्द करण्यात आला असून 3 जानेवारीपर्यंत काँग्रेस पक्षाचा झेंडा हा अर्ध्यावरती राहील। त्यांच्या निवासस्थानी त्यांच्याशी झालेल्या
माझी एक छोटी भेट झाली आणि यावेळी अनेक उपलब्धी असून सुद्धा पंतप्रधान खरोखर नम्र, सुंदर आणि प्रतिष्ठित कसे असू शकतात याचा माझ्यावरती कायमचा ठसा उमटला, अशी श्रद्धांजली आदित्य ठाकरेंनी वाहिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. भारताच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचं कार्य त्यांनी केलं. शालीन, विनम्र, एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड गेलं. त्यांनी सदैव देशाच्या प्रगतीचं ध्येय समोर ठेवलं, अशी श्रद्धांजली अर्पण केली. भारतीय क्रिकेट संघाने देखील मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण केली. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ हाताला काळ्या पट्ट्या बांधून मैदानात उतरला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर रितेश देशमुख, संजय दत्त, मनोज तिवारी यांच्यासोबतच अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील शोक व्यक्त केलाय. ट्विटरद्वारे त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक वाढल्यामुळे बाजारभाव नियंत्रणात आलेत. घाऊक बाजारात शेवग्याच्या शेंगाचे दर एका आठवड्यात प्रति किलो 120 ते 180 वरनं 60 ते 90 वरती आले, तर वाटाणा सुद्धा 67 ते 80 वरनं 46 ते 50 रुपयांपर्यंत खाली आलाय. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी बाहेर पडणाऱ्या प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी 31 डिसेंबरला रात्री मध्य आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या अतिरिक्त फेऱ्या चालवल्या जातील. या अतिरिक्त सेवांची वेळ लवकरच जाहीर होईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं असून चर्चगेट, मरीन लाईन्स आणि गिरगाव स्थानकावर अतिरिक्त बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. 10वी आणि 12वीची परीक्षा यंदा 10 दिवस आधीच होणार आहे. आतापर्यंत मुंबई विभागातनं 10वीच्या 4 लाख तर 12वीच्या 3 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केलेत आणि या परीक्षांच्या नियोजनासाठी शिक्षण मंडळ आढावा बैठका घेत असून परीक्षांची तयारी अंतिम टप्प्यात आल्याचं सांगितलं जात आहे. चालू वर्षात महामुंबईसोबतच देशातील 7 प्रमुख शहरांमध्ये आतापर्यंत 5,68,000 कोटी रुपयांच्या घरांची विक्री झाल्याची माहिती समोर आली आहे. घरविक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 4% घट दिसून आली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं निधन, वयाच्या 92व्या वर्षी दिल्लीच्या एम्समध्ये घेतला अखेरचा श्वास. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनामुळे देशात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर. केंद्रीय मंत्रिमंडळाचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. काँग्रेस कार्यकारिणीचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे बेळगावहून तातडीनं दिल्लीत दाखल. देशाच्या अर्थव्यवस्थेवर खोल छाप सोडली, लोकांच्या हितासाठी काम केलं. पंतप्रधान मोदींनी मनमोहन सिंग यांना वाहिली श्रद्धांजली. तर मनमोहन सिंग यांचं योगदान विसरणं अशक्य, मुख्यमंत्री फडणवीसांकडून शोक व्यक्त. परळीत बंदूक घेऊन फिरणारा आणि हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला अखेर अटक. फडला 1 दिवसाची पोलीस कोठडी. तर अंजली दमानियांकडनं धनंजय मुंडेंचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ ट्विट. बंदुकीचा लायसन्स चेक करा, दमानियांची मागणी. कल्याण हत्या प्रकरणी धक्कादायक खुलासा. आरोपी विशाल गवळीवर याआधी देखील 8 गुन्हे दाखल. मानसिक रुग्ण असल्याचा दाखला दाखवून मिळवला होता जामीन. भंडाऱ्यातील नर्सिंग कॉलेजमधील धक्कादायक प्रकार. परीक्षेत पास करण्यासाठी मुलींकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप. पालकांनी शिक्षकाला चोपलं. या बुलेटिनची सुरुवात करूयात एका सविस्तर बातमीनं. कल्याणमध्ये खाऊ घेण्यासाठी बाहेर पडलेल्या 12 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी आणि त्याला साथ देणारी त्याची पत्नी साक्षी या दोघांना कोर्टानं जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली. कल्याण अत्याचार आणि हत्या प्रकरणी रोज नवे खुलासे होत असून यात आणखीन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आरोपी विशाल गवळीवर याआधी सुद्धा अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. या संदर्भात त्याच्या जेलवाऱ्या सुद्धा झाल्या. मात्र धक्कादायक गोष्ट म्हणजे गुन्हे करून तुरुंगात गेलेला विशाल लगेच बाहेर सुद्धा येत होता. त्याच्याकडे मानसिक रुग्ण असल्याचा दाखला असून तो दाखवून त्या आधारेच तो जामीन मिळवत असल्याचं समोर आलंय. विशाल गवळी या आरोपीवर यापूर्वी 8 गुन्हे दाखल आहेत आणि त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने कायदेशीर कारवाई सर्व केलेली आहे.
मेंटल सर्टिफिकेटच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. आम्ही ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवू. कोणी सर्टिफिकेट दिलं, कुठल्या डॉक्टरने दिलं, असं अजून किती जणांना दिलं, या सगळ्याची छानबीन करण्याचं काम हे येणाऱ्या दिवसामध्ये होताना आपल्याला दिसेल. मनोरुग्ण असल्याचा दाखला दाखवून गवळी याने आतापर्यंत 2 वेळा जामीन घेतल्याची माहिती समोर आली आहे. हा दाखला त्याला कोणी दिला आणि त्याने तो कसा मिळवला याबाबत पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. तर कल्याण हत्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. त्याचसोबत तो अतिशय निर्ढावलेला असल्याचं सुद्धा कळलंय. आपण केलेल्या कृत्याचा कोणताही पश्चाताप, भीती त्याच्या चेहऱ्यावरती नाही. कायद्याचं, पोलिसांचं त्याला भय नाही का, असा सवाल आता उपस्थित होतोय. एका लहानग्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्यानंतर तिचा मृतदेह जंगल परिसरात फेकल्यानंतर विशाल गवळी हा नराधम वाईन शॉपमध्ये आला. तिथे त्याने दारू घेतली. यावेळेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलाय. त्याच्या चेहऱ्यावरती पश्चातापाची एक सुद्धा खूण नव्हती. त्यानंतर बुलढाण्यात त्याला पकडल्यानंतर सलून बाहेरील फुटेज समोर आलंय. त्यात सुद्धा त्याची मगरुरी दिसून आली. शेगावच्या ज्या सलूनमधून त्याला अटक करण्यात आली होती त्या सलूनमधील आतील कॅमेऱ्याचं फुटेज समोर आलंय. यात सुद्धा विशाल अत्यंत रिलॅक्स असून जसं काही घडलंच नाही असा वावरतोय. त्याच्या समोर पोलीस येऊन उभे राहिले तरी सुद्धा त्याला फरक पडत नाही. पोलीस त्याला खुर्चीवरून उठवतात, हाताला धरून बाहेर नेतात. मात्र विशालच्या चेहऱ्यावरती भीती, पश्चाताप काहीच दिसत नाही. यावरून तो किती निर्ढावलेला सराईत गुन्हेगार आहे हेच दिसून येत आहे. तर पुण्यातील राजगुरुनगर इथे 2 चिमुकलींच्या हत्येच्या घटनेनं संपूर्ण शहर हादरून गेलं आणि या मुली राहत असलेल्या कुटुंबाच्या घराच्या वरच्या मजल्यावरती राहणाऱ्या नराधमानंच या मुलींची हत्या केली. या प्रकरणी आरोपी अजय दासला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. 2 सख्ख्या चिमुकल्या बहिणींच्या हत्येने पुण्यातील राजगुरुनगर हादरलंय. या चिमुकल्या राहत असलेल्या घराच्या वरच्या मजल्यावरती राहत असलेल्या परप्रांतीय व्यक्तीने या 2 चिमुकल्यांची हत्या केल्याचं समोर आलंय. या नराधमाने दोन्ही बहिणींना गोड बोलवून स्वतःच्या घरात आणलं आणि तिकडे सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी तिने विरोध करत आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केल्यावर आरोपीने थेट तिचा जीव घेतला. पण त्यानंतर आपलं बिंग फुटेल या भीतीने त्या आचार्याने दुसऱ्या बहिणीची हत्या केली. त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळच्या ड्रममध्ये मृतदेह फेकले. ज्या घरी राहत होत्या त्या घराच्या वरती एक भाडेकरू राहत होते आणि त्याच्या एका टँकमध्ये टाकीमध्ये ते आढळून आलेले होते. तुम्ही त्याला एन्काउंटर करा. तुम्ही हैदराबाद पॅटर्न खेडमध्ये राबवा. महाराष्ट्र पोलिसाचं नाव जगामध्ये होईल. आरोपीच्या फाशीसाठी राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर पीडित मुलींच्या नातेवाईकांनी आंदोलन केलं.